नमस्कार, माझ्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त अशी खमंग कुरकुरीत एकदम चवदार पटकन होणारी तीळ गुळाच्या चिक्कीची रेसिपी बघणार आहोत। एकदम पटकन तयार होते, कुरकुरीत आणि खूप खमंग अशी चिक्की तयार होते। तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। सर्वात आधी मी इथे एक असं ताट घेतलेलं आहे। ताटाच्या मागच्या बाजूला एकदम थोडंसं आपल्याला असं तूप लावून घ्यायचं आहे। हे आपल्याला आधीच करायचं आहे आणि थोडंसं तूप आपल्याला लाटण्याला पण लावून घ्यायचं आहे। आता मी छान असं ताटाला आणि लाटण्याला तूप लावून घेतलं। आता हे बाजूला ठेवून देऊ। एका पॅनमध्ये मी 1 वाटी तीळ घेतलेला आहे। गॅस मी इथे चालू केलेला आहे। गॅसचा पॉवर मंद ठेवून आपल्याला हे तीळ व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे। गॅसचा पॉवर मधातच वाढवायचा नाही, नाहीतर तीळ करपू शकतात। तीळ छान भाजलेले आहे। आता याला काढून घेऊ। याच पॅनमध्ये मी थोडंसं तूप टाकणार आहे, अर्धा छोटा चम्मच, आणि तूप वितळलं की त्यामध्ये टाकायचं आहे गूळ। तर मी इथे 1 वाटी तीळ घेतले होते, तर 1च वाटी मी इथे गूळ घेणार आहे। म्हणजे सारखं प्रमाण घ्यायचं तिळाचं आणि गुळाचं आणि व्यवस्थित याचा पाक करून घ्यायचा आहे। गॅसचा पॉवर मध्यम ठेवायचा। मध्यम आचेवर आपल्याला छान याचा पाक करून घ्यायचा आहे। तुम्ही बघा इथे गूळ आता वितळायला सुरुवात झालेली आहे। छान असा पाक तयार होत आहे। आता आपण इथे बघू की आपला पाक तयार झाला आहे का। त्यासाठी मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये थोडेसे असे या पाकातले थेंब टाकायचे। इथे बघा अजून आपला पाक व्हायचा आहे, कारण हे मिश्रण एकदम मऊ आहे। आपल्याला हे मिश्रण एकदम असं व्यवस्थित 2 मिनिटं परत मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे। साधारण 1.5 ते 2 मिनिटानंतर अजून एकदा बघूया। तर इथे बघा छान अशी पाण्यात टाकल्याबरोबर गोळी तयार झाली आणि ह्या पाकाचा आपण जेव्हा पाण्यात टाकतो किंवा असा आवाज आला पाहिजे, आवाज आला की समजून जायचं की आपला पाक व्यवस्थित तयार आहे। तुम्ही बघा छान याचे असे तुकडे पडत आहे आणि याचा आवाज पण येत आहे। आता आपला पाक तयार झालेला आहे। याला व्यवस्थित फिरून घेऊ आणि यामध्ये टाकायचे भाजलेले तीळ। गॅस मी बंद केलेला आहे। तीळ यामध्ये टाकून घेऊ आणि पाक आणि तीळ आपल्याला पटपट हे यामध्ये मिक्स करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित तीळ आणि पाक एकत्र व्यवस्थित मिक्स होईल। हे प्रोसिजर आपल्याला पटपट करायचे आहे, नाहीतर मग पाक खूप घट्ट होतो। तुम्ही बघू शकता हे सर्व आता तीळ आणि पाक व्यवस्थित मिक्स झालेला आहे। याला आता ताटावर काढून घेऊ। आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण सर्वात आधी कारण ताटाला आणि लाटण्याला तूप का लावून घेतलं होतं, कारण हे आपल्याला गॅसहून लगेचच आपल्याला ताटावर टाकावं लागते। आता हे थोडंसं पसरून घेऊ एकसारखं आणि लाटण्याच्या मदतीने हे आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे। तुम्हाला किती जाड चिक्की पाहिजे त्यानुसार तुम्ही लाटू शकता। ही जेवढी आपण लाटली, जेवढी पातळ लाटली तेवढी चिक्की ही पातळ होते। आता मी इथे थोडीशी जाळीच ठेवलेली आहे। ही व्यवस्थित लाटून झालेली आहे। आता याचे गरम गरम असतानाच आपल्याला याची अशी कट करायचं आहे, कारण हे घट्ट झालं की थंड झालं की याचे असे कट करता येत नाही। इथे बघू शकता मी पहिले उभं कट करून घेणार आहे, नंतर असं आडवं। या प्रकारचं आपल्याला हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आणि याला पूर्ण असं थंड होऊ द्यायचं। थंड होण्यासाठी तुम्ही हे फॅनमध्ये पण ठेवू शकता। पूर्ण हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यावर बघू शकता एकदम पटकन याच्या अशा बघा चिक्की पटकन अशी निघते। इथे मी तुम्हाला दाखवते एकदम कुरकुरीत इथे अशी ही चिक्की झालेली आहे। ही एकदाची सुकली की लगेच ही निघते। बघा एकदम छान अशा चिक्क्या तयार झालेल्या आहे। एकदम सोपी पद्धत आहे, पटकन तयार होते। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद।